नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आणखीन काही क्वेश्चन टाईपचे वाक्य प्रॅक्टिससाठी घेऊन आलेले आहे. काल आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघितले होते, ज्याला टेल लावत असताना आपल्याला निगेटिव्ह करावं लागतं. आज तुमच्यासाठी काही निगेटिव्ह सेंटेन्सेस आणलेले आहे, ज्याला टेल लावत असताना ते पॉझिटिव्ह लावावं लागतो. ठीक आहे, तर विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस. शी डझंट लाईक कॉफी. आता या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग वर्ब माहिती आहे इथे डज. तर हे वाक्य डझंट मध्ये नॉट आलेले आहे. इट मीन्स इट्स अ निगेटिव्ह सेंटेन्स. आणि जेव्हा याला टेल लागेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, हा जो नॉट आहे हा काढून टाकायचा आहे. सो व्हॉट विल बी आन्सर? डज शी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, दे आरंट कमिंग टुडे. आरंट, आरला नॉट लागलेला आहे, तर सिम्पली टेल लागत असताना काय होईल? आर दे क्वेश्चन मार्क. थर्ड सेंटेन्स, he didn't finish his homework. इथं हेल्पिंग वर्ब आहे didn't, नॉट काढून टाकायचं आणि आन्सर काय होईल? did he क्वेश्चन मार्क. you don't play football. आन्सर do क्वेश्चन मार्क. we aren't late. are we? it isn't raining. is it? She hasn't called you. Has she? They weren't at the party. Were they? He isn't your brother. Is he? You didn't understand the lesson. Answer will be did you? So ॲड क्वेश्चन टॅग हा ग्रामरमध्ये अतिशय साधा आणि सोपा असा प्रकार आहे. याला घाबरण्याची काही गरज नाही आहे. आय होप यू अंडरस्टूड द टॉपिक. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.